लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनीच्या घरी काउन्सिलर आलेले असतात आणि ते म्हणत असतात, अहो आम्हाला काही वेळा तर असे कपल्स भेटतात की त्यांना स्वतःचा संसार वाचवायचा असतो, कधी मुलाला तर कधी मुलीला. हां, बस नजरेसमोर गैरसमजांची थोडीशी धूळ साचलेली असते, ती पुसत पुसत जाणं म्हणजे काउन्सिलिंग. यावर नंदिनी म्हणते, धूळ पुसता येते पण धुरळा कसा पुसायचा हे नाही माहीत मला. हे बघा काय झालंय ते तुम्हाला अजिबात माहीत नाहीये, त्यामुळे गैरसमज किती गैर आहे याबद्दल आपण बोलायलाच नको. नंदिनीचे बाबा म्हणतात, बघताय ना इतक्या समजूतदार मुलीचा सुद्धा कडेलोट होतोय, म्हणजे काय टोक गाठलं असेल त्या जीवाने. कशाला विषय वाढवताय, संपून टाका ना हे. नंदिनीच्या बाबांचे शब्द ऐकून काउन्सिलर नंदिनीला म्हणतात, आपण एकट्यात बोलूया का जरा. दुसरीकडे काव्या देशमुखांच्या घरी आलेली असते. काव्या देवाला नमस्कार करते, त्यानंतर ती मालिनीला सुद्धा नमस्कार करते आणि देवाच्या समोर जाऊन प्रसाद घेते आणि तो प्रसाद पार्थला देत असते. पार्थ मात्र काव्याला इग्नोर करत असतो, परंतु काव्या म्हणते, देशमुख देवाच्या प्रसादाला आणि प्रेमाला नाही म्हणायचं नसतं असं म्हणून आपल्या हातामधला प्रसाद काव्या पार्थला देत असते. पार्थ सुद्धा काव्यासमोर हात पुढे करतो. एवढ्यातच तेथे रम्या येते. रम्या म्हणते, धीराच्या हातचा पेढा खाऊन आता नवऱ्याला प्रसाद द्यायला आली आहेस का. यावर काव्या म्हणते, वाटेल ते बोलू नकोस रम्या. त्यानंतर काव्या पुन्हा पार्थला प्रसाद द्यायला जात असते. एवढ्यातच रम्या काव्याचा हात बाजूला करते आणि म्हणते, पार्थला तुझ्याशी बोलायचं नाही, कळत नाहीये का तुला, मागे हो चाल. आणि काय ग, एवढं सगळं होऊन सुद्धा पार्थच्या समोर यायला लाज नाही वाटत तुला, निघ इथून चाल. यावर मानिनी म्हणते, रम्या कसं बोलतेस तू, नीट बोल आणि या दोघांच्या मध्ये बोलण्याचा हक्क नाही आहे तुला, लक्षात ठेव हा. काव्या त्याच्याशीच बोलायला आली आहे. यावर वसू आत्या म्हणत असते, बाई 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 मानिनी, अगं आई आहेस ना तू, या मुलीने काय गुण उधळले ते बघितले आहेस ना, तरी सुद्धा तू हिचीच बाजू घेतेस आणि हिला पारच्या जवळ जाऊ देतेस. कमाल आहे बाई तुझी हा. अगं हिने जे गुण उधळले आहेत ना ते बघूनच पहिल्यांदाच मीडियाची लोक आपल्या घरात आली आहेत, आठवतंय ना. पार्थला मीडियावाले काय म्हणाले ते, स्वतःच्या बायकोला स्वतःच्या भावाच्या मिठीत बघताना तुम्हाला कसं वाटलं. हे ऐकून काव्या म्हणते, काय देशमुख मीडियाने घेरलं होतं तुम्हाला. त्यानंतर ती मानिनीला म्हणते, काकू मी बाहेर वॉचमन काकांना सांगून ठेवते की बाहेरच्या कुणालाही आत पाठवायचं नाही म्हणून, म्हणजे माझ्या देशमुखांना काहीही त्रास होणार नाही. हे ऐकून रम्या म्हणते, हे हॅलो, त्या बाहेरच्यांपैकी तू आहेस आधी बाहेरची, चल निघ आधी घराबाहेर जा, असं म्हणून रम्या काव्याला बाहेर घालवत असते. एवढ्यातच काव्या रम्याचा हात मुरगळते. रम्या जोरजोराने ओरडत असते. काव्या म्हणत असते, काय गे बिघडलेली सिनेमन कॉफी, माझ्यामध्ये आणि पार्थ देशमुखांमध्ये यायचं नाही, कळलं. रम्या मात्र सोड मला सोड मला असं म्हणत असते. हे सर्व बघून मानिनी गालातल्या गालात हसत असते. वसू आत्या सुद्धा म्हणत असते, अगं ए सोड तिला, हात सोड माझ्या मुलीचा, नाहीतर मी. काव्या म्हणते, नाहीतर काय. हे बघा आत्याबाई, तुम्ही सुद्धा काळ्या मांजरीसारखं माझ्या आणि पार्थ देशमुखांच्या नजरेत सुद्धा येऊ नका. हे ऐकून मानिनी हसत असते. त्यानंतर काव्या रम्याला म्हणते, काय गे दुखतंय, त्रास होतोय. एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, मी जरी या घरात नसले तरी सुद्धा मी अजूनही पार्थ देशमुखांची बायको आणि या देशमुख घराण्याची थोरली सून आहे, कळलं. लग्न एकदाच होतं रम्या, आणि लग्नानंतर प्रेम सुद्धा एकदाच होतं. इथून पुढे जर कधी तू पार्थ देशमुखांना त्रास द्यायला गेलीस, असं काहीही बोललीस ज्याने त्यांना त्रास होईल, तर मी स्वतः लग्न लावून देईन तुझं, कळलं. हे ऐकून वसू आत्याला आणि रम्याला धक्काच बसतो. वसू आत्या म्हणते, काय. काव्या म्हणते, तुझ्या डोक्यावर अक्षर सुद्धा मीच टाकेन आणि तुझं कन्यादान सुद्धा मीच करेन, असं म्हणून काव्या रम्याला धक्का मारून बाजूला करते. वसू आत्या रम्याला म्हणत असते, अगं काय रम्या, कुठे या माते फिरू मुलीच्या नादी लागतेस, हिने तर कळसच गाठलंय आणि तरीही ही मानिनी हिची बाजू घेते. हिला हिच्या मुलाचं हित कशात आहे हेच कळत नाहीये, पण तुला कळतंय ना तुझं हित कशात आहे ते, चल रूम मध्ये चल आता, असं म्हणून वसू आत्या रम्याला रूम मध्ये घेऊन जाते. त्यानंतर पार्थ आपल्या रूम मध्ये जात असतो. एवढ्यातच काव्या पार्थला थांबवते आणि म्हणते, देशमुख प्लीज झालं गेलं सगळं विसरून पुन्हा एक नवीन सुरू. काव्या म्हणते, घ्या ना
सगळं झालं गेलं विसरून एक गोड सुरुवात करूयात ना. पार्थ म्हणतो, ज्याचा शेवट कडू असतो त्याची सुरुवात गोड कधी होत नाही. काव्या म्हणते, होऊ शकते, खरंच होऊ शकते. त्यानंतर काव्या म्हणत असते, मी जेव्हा कडुनिंबाची पानं खाल्ली होती त्यानंतर मला श्रीखंड भरवायला आला होतात ना तुम्ही, आठवलं? त्यानंतर पार्थला काव्याबरोबरचे ते घडून गेलेले क्षण आठवत असतात. पार्थ म्हणतो, आठवतंय ना, तुम्ही माझ्या हातून श्रीखंड खाल्लं नव्हतं. काव्या म्हणते, नंतर तर खाल्लं ना देशमुख, तुम्ही सुद्धा खाल. तुम्ही सुद्धा प्रतिसाद द्याल मला. लग्नानंतर प्रत्येक वेळी माझ्या रागाने, माझ्या चिडचिडपणामुळे कोणताही इफेक्ट न होता सगळ्या दुःखातून बाहेर काढलं तुम्ही मला. आता मीही तुम्हाला या दुःखातून बाहेर काढेन. पार्थ देशमुखांची बायको असण्यात काय सुख आहे हे अनुभवलंय मी. ठीक आहे, आता तुम्ही रुसलाय ना, तुम्ही चिडलाय, चालेल. आता तुम्ही काव्या व्हा, मी पार्थ हो. पार्थ म्हणतो, नका होऊ पार्थ. पार्थ होणं खूप कठीण आहे. पार्थ म्हणजे अर्जुन, ज्याला आपल्याच माणसाच्या विरोधात उभं राहावं लागतं कायम. या पार्थने त्याच्या वाटचं महाभारत भोगलंय आणि त्यातच मेलाय तो. त्यामुळे मेलेल्या माणसाला आणि संपलेल्या नात्याला शोधायला येऊ नका. तुमच्या हाती काहीही लागणार नाही, असं म्हणून पार्थ निघून जातो. हे ऐकून काव्याला धक्का बसतो. काव्या खाली कोसळणार एवढ्यातच मानिनी तिला सावरते. दुसरीकडे नंदिनीला काउन्सिलर म्हणत असतात, काही काही माणसांचे संसार सुद्धा चहात घातलेल्या साखरेप्रमाणे असतात. जोडीदार असे विरघळून जातात एकमेकांमध्ये की नंतर कायद्याच्या कंपाने सुद्धा ढवळून काढलं तरी सुद्धा त्यांना बाहेर काढता येत नाही. नंदिनी म्हणते, तुम्ही जर काउन्सिलर झाला नसतात तर मग मराठीचे प्रोफेसर किंवा मग कवीच झाला असतात. छान कवितेसारखं बोललात तुम्ही. पण प्रॉब्लेम काय झालाय ना सर, कविता आणि कवी या दोघांचाही तिरस्कार करते मी सध्या. काउन्सिलर म्हणतात, सध्या? हे सध्या मला फारच आवडतं. सध्या म्हणजे आता, तात्पुरतं. नंदिनी त्या काउन्सिलरला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स करून द्यायला सांगत असते. नंदिनीचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर काउन्सिलर म्हणतात, टाळी एका हाताने वाजत नाही आणि संसार मोडायचा जरी असेल तरी सुद्धा दोन माणसांचं कन्सेंट लागतं. यावर नंदिनी म्हणते, म्हणजे? काउन्सिलर म्हणतात, म्हणजे फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स हवा असेल तर जीवा देशमुख यांची सही आणि संमती दोन्ही लागेल तुम्हाला. त्यानंतर नंदिनीला तेथून येताना जीवा जाऊ नको असं म्हणत असतो. हे सगळं आठवत असतं. पुढे काउन्सिलर म्हणतात, त्यामुळे तो पसारेवाला ही सही आणि संमती तुम्हाला देईल असं मला तरी वाटत नाही चकाचकबाई. काउन्सिलरचे हे शब्द ऐकून नंदिनी काउन्सिलरजवळ बघू लागते. त्यानंतर तो काउन्सिलर सॉरी म्हणत असतो. काउन्सिलर म्हणत असतो, सॉरी, ॲक्च्युली मी कोणत्या केसमध्ये पर्सनल होत नाही, पण तुमच्या बाबतीत सारखं वाटत असतं की तुम्ही वेगळे होऊ नये. काय आहे ना, काही गोष्टी जोडीनेच छान दिसतात. त्यानंतर काउन्सिलर काही एक्झाम्पल नंदिनीला देत असतो. काव्या इकडे डायनिंग टेबलवर बसलेली असते. मानिनी काव्याला पाणी आणून देते. मानिनी म्हणत असते, पाणी पी म्हणजे तुला थोडं बरं वाटेल. काव्याला डायनिंग टेबलवर बसून पहिले काही क्षण आठवत असतात. काव्या म्हणते, बरं तर तेव्हा वाटेल मला काकू जेव्हा पार्थ मला आणि स्वतःला माफ कर. खरं सांगू काकू, खूप आठवण येते देशमुख. जितकी त्यांची आठवण येते ना तितकीच या घराची सुद्धा आठवण येते. मानिनी म्हणते, आणि मी तुझं या घरात असणं मिस करते. काव्या म्हणते, कसं असतं ना मुलींचं, लग्न करून सासरे येतात तेव्हा सतत माहेरची आठवण येत असते, पण मग माहेरी जातात तेव्हा सासरी यायची ओढ लागलेली असते. 2 दिवसांसाठी जरी माहेरी गेलं तरी सुद्धा आमच्या घरी हे असं असतं, आमच्या घरी हे तसं असतं असं बोलण्यात सतत सासरचा उल्लेख होत असतो. खूप आठवण येते आपल्या घराची काकू. हे घर नाही सोडू शकत मी. हे घर नशिबात होतंच माझ्या. आपल्या तिघींचं हे किचन, आपलं हे फॅमिली डायनिंग, एकत्र जेवणं, सगळ्यांचं एकत्र संध्याकाळी देवासमोर उभं राहून शुभंकरोती म्हणणं, सगळं मिस करते मी काकू. खरंच हे सगळं नशिबात होतं माझ्या. आणि आत्ता मला माझं नशीब आवडायला लागलेलं असताना मी माझ्या नशिबाला माझी साथ नाही सोडू देणार काकू. एवढ्यातच तेथे जीवा येतो. जीवा काव्याजवळ बघत असतो. दुसरीकडे पार्थ बाहेर चाललेला असतो. पार्थ गाडीचा दरवाजा ओपन करतो. पार्थला लगेच काव्याची आठवण येते. काव्याबरोबरचे काही क्षण पार्थला आठवत असतात. त्यानंतर ते चौघेही फार्म हाऊसवर जातात. ते क्षण सुद्धा पार्थला आठवत असतात. एवढ्यातच पार्थचा मोबाईल वाजतो. पार्थच्या मोबाईलवर नंदिनीचा फोन आलेला असतो. नंदिनी विचारत असते, सॉरी डिस्टर्ब केलं का? यावर
पार्थ म्हणतो, डिस्टर्ब असलेल्या माणसाला काय डिस्टर्ब करणार आहे? तुमच्या बहिणीच्या आठवणीत बिझी होतो. काय होऊन बसलंय कळतच नाहीये. बेडरूममध्ये गेलो तरी काव्या दिसतात. हॉलमध्ये, किचनमध्ये, गच्चीवर गेलो तरी सुद्धा मला काव्याच आत्ता गाडीचा दरवाजा उघडला तरी सुद्धा त्यांचाच भास होतो. नंदिनी म्हणते, समजू शकते मी. एक गोष्ट मला कळली आहे पार्थ, ज्यांना आपण सगळ्यात जास्त जीव लावतो तेच आपल्याला सगळ्यात जास्त हर्ट करतात. पार्थ म्हणतो, आणि हर्ट केल्यावर जी जखम होते ना ती फारच सर्वांना वाटत असेल की आपण त्यांना माफ केलं पाहिजे, आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे की आपण मोठे आहोत, मॅच्युअर आहोत. नंदिनी म्हणते, पण आपणच मूव्ह ऑन होऊन त्यांना समजून घेतलं पाहिजे. अरे बरोबर आहे तुमचं, पण मग आमच्या मनाचं काय? पार्थ म्हणतो, त्यांना हे कळतच नाही की आपण आपल्या पार्टनरवर नाही स्वतःवर नाराज आहोत. आपल्या पार्टनरचे आपल्याला ज्या अवस्थेमध्ये आणून सोडलंय ना त्याचा राग आहे, त्यांच्या भूतकाळाचा राग नाहीये. पार्थ म्हणतो, काय करावं काही कळत नाही आहे हो नंदिनी. पार्थ म्हणत असतो, कसं आहे ना, आपल्याला आपल्या माणसाशिवाय करमत नाही आणि त्याच्याशिवाय राहावं सुद्धा नाही. भीती वाटायला लागली हो नंदिनी. आपल्या नशिबात आहे तरी काय? आपलं एकमेकांसोबत लग्न ठरलं आणि ते विचित्र पद्धतीने मोडलं आणि आपलं ज्यांच्याबरोबर लग्न झालं ते आपण मान्य करून आपण पुढे आलो. ते नातं जपण्यासाठी, जुळण्यासाठी आपण पुढाकार घेतला आणि आता आपणच एकटे पडलोय. यावर नंदिनी म्हणते, एक सांगू पार्थ, तुम्हाला नसेल राहायचं एकटं तर तुम्ही अजूनही जाऊ शकता. काव्याची इच्छा आहे तुमच्याकडे येण्याची. पार्थ म्हणतो, त्या आल्या आहेत ऑलरेडी घरी. आईसोबत गप्पा मारत बसल्यात. यावर नंदिनी म्हणते, मला माहीत नव्हतं काव्या तिकडे आली आहे. अर्थात एवढी मोठी गोष्ट लपवली आहे तिने माझ्या. पण चला ठीक आहे, निदान तिच्या येण्याने आईंना बरं वाटलं असेल. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मानिनी जीवा आणि काव्याला समोर बसवते आणि म्हणत असते, तुम्ही दोघं. यावर जीवा आणि काव्या दोघेही एकत्रच बोलतात, आमच्यात असं काहीच नाहीये. मालिनी म्हणते, तुमच्यात काही आहे का हे विचारायचं नाहीच आहे मला. आता तुम्ही ते सांगा जे मला माहीत नाहीये, तुमचा भूतकाळ. दुसरीकडे नंदिनी पार्थला म्हणत असते, प्लीज तुम्ही ॲक्सेप्ट करा ना काव्याला. यावर पार्थ म्हणत असतो, आणि तुम्ही? नंदिनी म्हणत असते, जीवांना भेटून मला त्यांना मनवावं लागेल, पण मी ते करेन.